म्हणजे मी पुण्यालाच होतो आणि अचानक मला मम्मीचा फोन आला की पप्पांना ऍडमिट केलेलं आहे. तर सासूबाईंनी पोरांना इतक्या चांगल्या सवयी लावल्या. ते माझ्या घरचे काका मावशी मामा मम्मी ते घर बघायला आले होते. या सगळं हुंडा बिंडा काय घेतलं नाही, पण यांची आजी होती ती म्हटली माझ्या नातवाला 2 तोळ्याची चैन पाहिजे. पाहुण्यांबरोबर सगळ्यांबरोबर फोटो झालेत मंडळी, पण माझा आणि माझ्या नवऱ्याचा एक पण नीट फोटो नाहीये. चॅनल तर तुमचं स्वागत आहे आमच्या लव्ह स्टोरी पार्ट 4 ह्या व्लॉग मध्ये. तर तुम्हाला लास्ट व्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं मम्मीला कसं कन्व्हिन्स केलं, तर आता लग्न कसं झालं आणि काही एक प्रॉब्लेम असा मेजर लाईफ मध्ये आलाय की त्याचा इम्पॅक्ट आमच्या दोघांच्या आयुष्यात अजूनपर्यंत आहे आणि आम्हाला साथ देणारी, आम्हाला शेवटपर्यंत जपणारी किंवा आमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती आमच्यासोबत नाहीये. तर कसं लग्न झालं आणि काय हे सगळं तुम्हाला आम्ही ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. करूया कंटिन्यू. यस चलो स्टार्ट. बोला. तर सिच्युएशन अशी होती की आता सासूबाई तर तयार झाल्या होत्या लग्नाला. मग आता लग्नाची तारीख ठरवायची होती. मग तारीख ठरवायची होती. मग त्यामध्ये गडबड अशी झाली की बाबा घाई खूप चालली होती की लग्न लवकर लावून द्यायचं. त्यांना काय वाटत होतं माहितच नाही मला की त्यांना इतकी लग्नाची घाई झाली होती. हा मग तर कंटिन्युअसली हिच्या मावशीचा फोन येला मला. मग त्यानंतर ना मग हिची मम्मी सारखं बोलायची की लग्नाची तारीख फिक्स करायची, लग्नाची तारीख फिक्स करायची. मी म्हणलं बरं ठीक आहे चला. मग त्या काळामध्ये असं झालं की पप्पा पडले आजारी. म्हणजे मी पुण्यालाच होतो आणि अचानक मला मम्मीचा फोन आला की पप्पांना ऍडमिट केलेलं आहे, तर सोलापूरला पटकन ये. तर तसाच मी कॉलेज सगळं सोडून म्हणजे अर्ध्या कॉलेजमधून उठून लगेचच गाडी पकडली. ट्रॅव्हल्सने सोलापूरला पोहोचलो आणि तिथं पोहोचल्यानंतर ना असं समजलं की पप्पाला अटॅक येऊन गेले. आणि मग त्यानंतर मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं की ब्लॉकेजेस जे आहेत ते खूप जास्त आहेत आणि तुम्हाला अर्जंटली ऑपरेशन करावं लागेल. एकतर सोलापूरमध्ये करा, नाही तर तुम्हाला कुठं करायचं ते करा. मग आमची सर्चिंग कंटिन्यूस चालू होती. माझा बारका भाऊ, त्यानंतर ना माझ्या मावशीचे मिस्टर यांचे सर्चिंग कंटिन्यू चालू होते. आम्ही सगळीकडे चौकशी करून एक चांगले डॉक्टर सजेस्ट म्हणजे डिसिजन झालं आणि त्यानंतर आम्ही आलो पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये पप्पांचं ऑपरेशन ते झालं. मग पप्पांना थोडे स्टेबल झाले आणि त्यानंतर मग परत डिस्चार्ज ते मिळाल्यानंतर पप्पा पुण्याला गेले. ऑलमोस्ट सोलापूरला. मग एक 10-15 दिवस नंतर ना मग पप्पांची तब्येत व्यवस्थित होती. मग मी हिला सांगितली पप्पांची तब्येत स्टेबल आहे आता आणि बोलव म्हणलं घरच्या. पप्पांना पुण्यामध्ये घेऊन आले ऑपरेशनसाठी. तर फातिमा नगरला एक हॉस्पिटल आहे, तिथे पप्पांचं ऑपरेशन झालेलं. तर खूप म्हणजे क्रिटिकल ह्याच्यामध्ये होतं, कंडिशन होती त्यांची आणि खूप टेन्शन होतं सगळ्यांनाच. तर मी पण होते तिथे, मी पण गेलीये, मी पण पाहिलंय तिथे पप्पांना. मला इतकं ते स्पेशल एक ब्लॉग त्याचा आम्ही बनवू. आता हे लग्नाचं आहे म्हणल्यानंतर, लव्ह स्टोरीचं म्हणल्यानंतर हे लव्ह स्टोरी आम्ही कंटिन्यू करतो. तो नवीन ते काय झालं पुढे बाकीच्या गोष्टी त्यानंतर तुम्हाला शेअर करू. तर नंतर ना ऑपरेशन झालं, पप्पा गेले तिकडे सोलापूरला, शिफ्ट केलं आणि मग मी हिला सांगितलं की बोलवून घे घरच्यांना. मग आमच्या घरचे घर बघायला आणि पप्पांना बघायला गेले. इतकी घाई होती त्यांना लग्नाची, काय सांगू मी तुम्हाला. आणि घाई केली ती तर खरंच चांगलीच झाली. पण मग मम्मी पप्पा तिकडे आले, घरच्यांना बघितलं, घर बघितलं कसं आहे. बरं तुम्हाला माहितीये सासूबाईंनी पोरांना इतक्या चांगल्या सवयी लावल्या. ते माझ्या घरचे काका मावशी मामा मम्मी ते घर बघायला आले होते पप्पांना बघायला. तर ह्या लोकांनी मम्मीला मदत केलेली स्वयंपाक करायला, परत स्वयंपाक वाढायला. तर माझ्या लय भारी इम्प्रेशन पाडलं, इतकं भारी इम्प्रेशन पाडलं तुम्हाला काय सांगू. पोरांनी मम्मी सगळे म्हणत होते की पोरांना छान वळण लावलेत, कोण असं करत नाही काम. आपल्या इकडचे तर खूप राजशाही राजाबाबू लोक असतात, मुलं जेंट्स, की ते बिलकुल कुठल्या गोष्टीला हात लावणार नाही. पाण्याचा ग्लास सुद्धा हाताने त्यांना हातात द्यायला लागतो.
आपलं ताट सुद्धा उचलून ठेवणार नाही. ह्या लोकांनी स्वयंपाक बनवायला मदत केली मम्मीला, त्याच्यानंतर सगळे जेवायला बसले, ताटं आणले, पाणी घेऊन आले, भाजीचं चपातीचं सगळं घेऊन आणलं, ताटं वगैरे वाढू लागायला मदत केली. दोघं भावांनी, माझा दीर आणि आदित्य, ह्या दोघांनी मम्मीला मदत केली. तर इतकं भारी इम्प्रेशन पडलं. आणि मी पण पहिल्यांदाच बघितलं होतं हे सगळं. मी मनातल्या मनात विचार करा, ओ माय गॉड, कसलं. आम्हाला लहानपणापासूनच सवय होती की बाबा मदत करायची. आणि पप्पांचा स्वभाव कसा होता माहितीये का, की बाबा पप्पा सगळ्यांना मदत करायची. मग तो कोण नात्यातला आहे किंवा रक्ताचा आहे हे कधी बघितलेलं नाही त्यांनी. एखादा गरीब तुमच्या दारात आलाय ना तर त्याचं पोट भरायचं आणि मग त्याला पाठवायचं. म्हणजे लहानपणापासून मम्मीने सवय लावलेली की पोरांना की तुमचं बेसिक काम आहे ती तुम्ही करायची. कुठली पण गोष्ट असते, इव्हन सगळा स्वयंपाक येतो माझ्या नवऱ्याला, स्वयंपाक येतो आमच्या तिघांना येतो. तर म्हणजे जर मला कधी मी आजारी असेल आणि मला जर करायचा मूड नसेल ना जेवण, तर माझा नवरा जेवण बनवतो माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी आम्ही दोघं जेवतो आणि खूप छान बनवतो. तर अशी छान सवयी लावलेल्या. तर तिथे गेल्यानंतर मग कधी लग्न करायचं वगैरे ठरलं. मग पप्पा बोलले, यांचे पप्पा बोलले की तुम्ही डेट काढा आणि आम्हाला सांगा की कुठल्या डेटला जमेल किंवा नाही का, कुठल्या डेट्स तुम्ही आम्हाला सांगा, त्याच्यानुसार आपण सिलेक्ट करू एक तारीख. मग सगळं बोलणं झालं, तिथं परगंद झाला, सगळं ओटी भरण वगैरे झालं. आणि मी इतकी मंद आहे तुम्हाला सांगते, मी ड्रेस घातला होता. ह्याचे मम्मी पप्पा माझ्या घरी आले तेव्हा पण मी ड्रेसवरच होते, कुर्ता पॅन्टवर. आणि मी यांच्या इकडे गेली तेव्हा पण मी कुर्ती आणि पॅन्ट असं ड्रेसवरच होते. मी काही साडी घातली नाही. आणि मला आता इतका पश्चाताप होतोय की मी साडी घालायला पाहिजे होती. पण तुम्हाला सांगते डिस्टन्स इतका मोठा आहे ना की आवरायला पण वेळ नाही आणि सगळं असं गडबड उथलपुथल नको व्हायला. इथून त्यांचे मम्मी पप्पा जेव्हा माझ्या घरी आले होते तेव्हा मी पुण्यातून त्यांच्यासोबतच तिकडे घरी गेले होते. मग सोलापूरला येताना पण पुण्यातूनच मी सोलापूरला आले होते. गावाकडून मम्मी पप्पांनी मला इथून घेतलं पुण्यातून आणि मग सोलापूरला गेले. तर वेळ कमी असतो ना डिस्टन्समुळे, की त्याच्यामुळे त्या वेळात अजून नको काही वाढायला. आणि मला आवरायचं म्हटलं की प्रॉपर लागतं. सो आहे तशी बसले होते मी. सो लग्नाचं तिथे पप्पा बोलली की असं करूया. सगळं हुंडा बिंडा काय घेतलं नाही. पण यांची आजी होती, ती म्हटली माझ्या नातवाला 2 तोळ्याची चैन पाहिजे. तर माझ्या पप्पांनी 2 तोळ्याचे पैसे दिले. विचारा, दिले. ठीक आहे. तर मग आम्ही आलो पुण्याला. मग झाल्या तयाऱ्या चालू, मग डेट काढायचं काम चालू. काय घाई होती माहिती नाही. सगळं काकांकडे दिलं होतं. मग काकांचे भाऊ होते नाना, मग त्यांनी त्यांचे जे पंडित आहेत त्यांना सगळं विचारलं आणि मग तारखा काढल्या. 10 डिसेंबर, 13 डिसेंबर, 11 डिसेंबर, 17 आणि 29, सॉरी. तर अशा डेट्स डिसाईड केल्या. मग पप्पांचं ऑपरेशन झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं होतं की कमीत कमी 2-2.5 महिने तर ट्रॅव्हल करायचं नाहीये लांब. मग आम्ही ते दिवस कंप्लीट व्हायची वाट बघत होतो. मग त्यानंतर मग दिवस कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1 तारीख ठरवली आम्ही. पहिला 12 तारीख ठरवली, नाही 11 ना, 11 तारीख ठरवली. मग त्यानंतर मग परत कॅल्क्युलेशन केलं की बाबा लगेचच प्रवास नको म्हणलं. म्हणजे 2.5 महिने कम्प्लीट झाले, पूर्ण कम्प्लीट 11लाच होत होते म्हणून तो 11चा नाही घेतला. आणि मग मिळून 17 तारीख डिसाईड केली. मग झाल्या लग्नाच्या खरेदीला तयारी. आणि तुम्हाला सांगते कोविड चालू झाला होता. कोविड मध्ये लग्न, ओ माय गॉड, त्यावेळेस खूप अवघड होतं. कारण की त्यांनी सरकारने म्हणजे एक अटी टाकून ठेवलं होतं की पहिलं स्टार्टिंगला फक्त 50 लोकांमध्ये करायचं. कोविड 2020 मध्ये मार्च महिन्यात चालू झाला. लग्न आमचं डिसेंबर मध्ये झालं. सेकंड लॉकडाऊनच्या वेळेस झालेलं. आणि सेकंड लॉकडाऊनच्या आधी आमचं लग्न झालं. तर खूप गडबडी होत्या, खूप गर्दी पण इतकी, मास्क वगैरे लावून फिरायला लागत होतं खरेदी करायला. बरं तुम्हाला सांगते, खरेदी आम्ही दोघांनी इकडे पुण्यात केली, आमच्या दोघांची. आणि घरच्यांनी तुम्ही पैसे घेऊन जावा, तुम्हीच खरेदी करा, फक्त आम्हाला सांगा कितीचं काय काय आहे. तर आमच्या लग्नाची साडी किंवा आदित्यच्या लग्नाचे कपडे आम्ही इकडेच पुण्यात घेतलेले.
आणि बाकीचा बस्ता वगैरे मग त्यांनी घरच्यांनी ज्यांची मोठी मोठी कामं आहेत ती त्यांनी केलेली. तर त्यानंतर मग आला लग्नाचा दिवस जवळ येत होता, तसा पत्रिका छापल्या, पत्रिका वाटल्या सगळीकडे. आणि असं होत होतं की बाबा कुणाला देऊ कुणाला नको पत्रिका, कारण की कोविडचा काळ असल्यामुळे कमी लोकांना बोलवायचं होतं, परमिशन एवढी भेटत नव्हती, त्यामुळं खूप प्रॉब्लेम होते बाबा. कोविडमुळे आम्ही तर पत्रिका खूप कमी छापलेल्या आणि जे मोजके आपण इन्व्हिटेशन कार्ड छोटा बनवतो तसाच बनवला होता. यांनी खूप साऱ्या छापल्या आणि यांनी वाटल्या पण नाही ना. आम्ही कॉलवरच सगळ्यांना सांगितलं की लग्नाला या, कारण गर्दी तेव्हा तर तुम्हाला माहिती गर्दी नको होती आणि गर्दी झालीच तरी पण 250-300 लोक लग्नाला होते. आणि लग्नाला एवढी गडबड झाली, एवढी लग्नाची गडबड केली ना तुम्हाला सांगते. हळदी सकाळी साखरपुडा सकाळ, त्याच्यानंतर लगेचच हळदी आणि नंतर लगेच लग्न. आणि सिच्युएशन अशी होती त्यावेळेस की बाबा 5 वाजायच्या आत तुम्ही सगळं कार्य तुमचं उरकलं पाहिजे आणि 5 वाजता हॉल रिकामा पाहिजे. 5 कसला 2च्या आधीच हॉल रिकामा केला, 10 वाजता गेलो, 2 वाजता बाहेर पडलो, लगेच काकांना फोन की एवढी गर्दी झालीये, तुम्ही तुमचं लवकर आवरा. आणि माझे काकांचे भाऊ आहेत नाना, तर ते पोलीस पाटील आहेत गावचे, तर मग त्यांना कॉल यायला लागले की एवढी गर्दी झालीये. तर तरी पण काकांच्या ह्याच्यामुळे थोडंसं गर्दीला म्हणजे नाही का लोकांना थोडंसं थांबवलं पोलिसांना किंवा काही बोलून जरा हे केलं. तरी पण तुम्हाला सांगते माझे आणि आदित्यचं लग्न मस्त झालं, पण इतक्या गडबडीत झालं ना तुम्हाला सांगते काय बोलू. त्या गडबडीमध्ये पोरीने तिच्या काकांना नाराज केलं. खरंच नाराज तुम्हाला सांगते. आणि एवढी महत्वाची गोष्ट आहे की तिच्या काकांचा स्वभाव असा आहे की बाबा काकांनी ती गोष्ट मनामध्ये ठेवली नाही, नाराज झाले नाही, स्वतःच्या लेकीसारखं काका तिच्यासोबत वागतात. अरे मी माझं तोंड इतकं फटकळ आहे ना, फुटक्या तोंडाची मी माझा ना. मी साखरपुडा झाला आणि त्यानंतर ना ते देवाला घेऊन जातात, नवरदेवाला हे गेला. तर मग मी येऊन थांबलो होतो आणि मग काय झालं की गडबड चालली होती म्हणून काका जे काय केले की हिला सांगायला गेले की नवरदेव किती उशीर झालं तिथं थांबलाय. काय नव्हतं झालं, आदित्य येऊन थांबलं होतं दर्शन करून एंट्रीच्या तिथे. आणि माझंच आवरेनाच, मला साडी चेंज करायची होती, मेकअप चेंज करायचा होता आणि माझं काहीच आवरेना झालं. सगळे गडबड करायला लागले आणि मला इतकं टेन्शन यायला लागलं, अरे यार एकदाच लग्न करते मी, काय चाललंय. म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतो म्हणजे येतो की इतकी गडबड गोंधळ असते. बरं मी सांगते लॉकडाऊनच नाही, इतर वेळी सुद्धा मी बाकीच्यांचे नॉर्मल लग्न जरी बघितलेत ना तरी नवरीच्या मागे खूप लागलेले असतात. लवकरावर. मी तर म्हणत होते मला 4 दिवस लग्न करायचे, माझं कुणी ऐकलं नाही. तेवढं आपलं बजेट पण नव्हतं की आपण 4 दिवस लग्न करू आणि लोक पण काही जवळ नव्हते, एकडको एक तेकडको एक. त्यामुळे ना एकाच दिवसाच लग्न केलंय, त्याचं मला थोडीशी खंत वाटते. खूप पटकन झालं आणि पाहुण्यांबरोबर सगळ्यांबरोबर फोटो झालेत मंडळी, पण माझा आणि माझ्या नवऱ्याचा एक पण नीट फोटो नाही. फक्त वरमाळा घातलेला एकच फोटो आहे, तोच फक्त चांगला आहे, बाकीचे सगळे फोटो खराब आहेत. आणि पहिली गोष्ट तर झालंच इव्हन कसं झालं माहितीये, फोटो काढले पण ते फोटोग्राफरच्या चुकीमुळं काही फोटो जे आहेत ना आणि काही व्हिडिओचे जे शॉर्ट्स आहेत ते गेले. 1 नंबरचे फालतू फोटो काढलेत तुम्हाला सांगते. यांनी फोटोग्राफर बघितला होता, जे विदाई असते तेव्हाचा व्हिडिओ घ्यायचा असतो तर व्हिडिओ नाहीयेत. आपण लग्न कशासाठी करतो, मेमरीज. आणि फोटोज व्हिडिओज कशासाठी काढतो, मेमरीज साठी काढतो ना लग्नातल्या. बिदाईचा व्हिडिओ नाहीये किंवा एक पण फोटो क्लिक केला नाही त्या माणसाने. वर माळा घालताना एक पण फोटो व्हिडिओ क्लिक केला नाहीये. बाकीच्या लग्नाच्या विधी चालू असताना किंवा ते मंगळसूत्र वगैरे घालताना एक पण व्हिडिओ यांनी क्लिक केला नाहीये. म्हणजे काय करत होते ते माणसं ना, मला इतकी चीड भरतीये. आयुष्यातला माझा इतका चांगला क्षण आहे आणि हे लोकांनी अशी भगदड माचवली ना. आता मी परत लग्न करणार आहे तुम्हाला सांगते, लिहून ठेवते तुम्हाला सांगते बघा, करायचंय मला लग्न, लिहूनच ठेवणार आहे. तर गाईज खूप घरच्यांना घेऊन लग्न केलंय, याचा मला इतका आनंद होतोय काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे एक प्रकारचं ते अरेंज मॅरेजच लव्ह प्लस अरेंज मॅरेज आहे आमचं, लव्ह प्लस अरेंज मॅरेज. आणि ते पण फेसबुकवरचं सक्सेसफुल मॅरेज, सक्सेसफुल लव्ह मॅरेज.
आणि आता येत्या 17 तारखेला आम्हाला किती वर्ष कंप्लीट होतील? 4 वर्ष कंप्लीट होतं ते. 5व्या वर्षात एंट्री करतोय. आमचं लग्न झालं 17 डिसेंबर 2020 ला. डेट सांगितलीच नाही का तुम्हाला? तर असं आमचं हॅपीली लव्ह मॅरेज झालंय. तुम्ही सुद्धा गाईज लव्ह मॅरेज करणार असाल तर मी तर सांगते पर्सनली घरच्यांना घेऊन लग्न करायचा प्रयत्न करा. हे खूप असं नाही का थोडक्यात आवरल्यासारखं ब्लॉग हा मी 4था पार्ट आवरतीये. पण सांगायला अजून बरंच काही आहे, पण ज्या मोजक्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला शेअर केल्या ते. आणि आमची त्याच्यात भांडणं पण दोघांची झाली होती की लग्न हा म्हणायचा आमच्या इकडे करायचंय, मी म्हणायचे आमच्या इकडे करायचंय. तो म्हणायचा नाही सोलापूरलाच लग्न करायचंय, मी म्हणायचे नाही आमच्या इकडे लाखनगावलाच लग्न करायचंय. तर फायनली लाखनगावलाच लग्न झालं. मला का असं वाटत होतं कारण ना मीच आमच्या घरातलं पहिलं लग्न होतं. आणि तुम्हाला माहिती माझा भाऊ स्पेशल चाइल्ड आहे, तर त्याचं मोठं लग्न जरी झालं तर मोठं करणार नाहीयेत. आणि आरती तर आधीच म्हणत होती की मी काय कोर्ट मॅरेज करणार आहे, मला काही घराच्यांचा खर्च वाढवायचा नाही, माझी बहीण. तर मग राहिली मीच. मला तर घरीच लग्न करायचं होतं, घरी म्हणजे माझ्या घरासमोर मला लग्न करायचं होतं. बट तेव्हा आमचं छोटं घर होतं आणि तेव्हा बंगला काही बांधलेला नव्हता. तर माझं असं होतं की मला बंगल्यासमोर लग्न करायचं, बट तेव्हा ते पॉसिबल नव्हतं कारण जब पैसे असतील तरच सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. तर हॉलमध्ये केलं. लग्नाची सगळी कामं करायला हिचा खास मित्र, म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा एक तिचा भाऊच भाऊ माझा. त्यांनी सगळं म्हणजे सगळं उचलून धरलं. अवधूत माझा डान्स ग्रुप मधला फ्रेंड आहे. तर TY ला आमची ओळख झालेली डान्स ग्रुपमध्ये. तर तेव्हापासून तो इतका छान फ्रेंडली आमच्या घरच्यांसोबत. त्याने लग्नामध्ये खरंच खूप मदत केली. तो आदल्या दिवशी आला, त्याने घरातली सगळी काही कामं आहेत का विचारली, काम करू लागला. परत वरमाळा घालताना आदित्यला उचलून घेतलं होतं अमित दादाने आणि विजू दादाने, यांच्या 2 फ्रेंड आणि त्यांचा भाऊ. त्याला उचलून घेतलं होतं. मी एकटीच राहिली रे, माझा भाऊ पण कुठे मला उचलून घेणार, तुम्हाला माहितीये. त्याला तर आवाजाचा इतका त्रास होतो. तो माझ्या लग्नामध्ये कसा बसला त्याला माहिती, कारण ताईचं लग्न आहे. त्याच्या कानात कापसाचे बोळे घालून ठेवले होते कारण त्याला आवाजाचा त्रास नको व्हायला. तर मग मला कोण उचलून घेणार माझ्या मागे? माझा भाऊ आला, अवधूतने मला उचलून घेतलं. अभय दोघांनी उचलून पहिला अवधूतने उचललं, पूर्ण अवधूतने उचललं. मग मामा आणि माझ्या मामाचा मुलगा आला. तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये क्लिप टाकणार आहे, तुम्ही बघा. थांबा पहिली क्लिप बघा. तर क्लिप मध्ये बघितलं अवधूतने मला उचलून घेतलेला आहे. सो तो माझा लाडका भाऊच समजा, तुम्ही माझा भाऊच आहे तो. तर त्याच्यामुळे त्याने पण खूप हेल्प केली आमच्या लग्नामध्ये. आणि माझी त्याची ओळख पण अशीच झालेली. तर तो अजून पण म्हणजे एकदम एक शब्द असा वापरतो, मी फोन केला किंवा भेटलो तरी ना, हा दाजी, म्हणजे सूर लावून बोलतो एकदम. तुम्हाला सांगते माझे 2 मेल फ्रेंड्स होते की जे लग्नाआधीच आधीला माहित होतं की आम्ही क्लासमेट होतो. तर माझ्या नवऱ्याने कधी माझ्यावर शक नाही केला. आणि ते पोरं पण इतके फ्रीली जसे माझ्या बरोबर तसेच त्याच्या बरोबर राहायचे. म्हणजे माझे फ्रेंड्स जरी असतील, मुलगा जरी फ्रेंड असेल तरी त्याला कधी डाऊट आला नाही. पण मला लई डाऊट आलाय कारण की मम्मीने कान भरलेले. माझ्या मम्मीने सॉरी आदित्यच्या मम्मीने मला याच्याबद्दल एक ना एक गोष्ट सांगितलेली, एक ना एक गोष्ट. माझ्या सासूबाईने मला आधीच रेडी चावी मारलेली की याच्या बरोबर कसं राहायचं. लग्नाच्या आधीच मला सांगितलेलं. पहिल्याच भेटीला वास्तुशांतीला पहिल्याच भेटीला सांगितलं होतं की माझं पोरगा असं आहे बाई. आणि माझं पण जे पण काही असेल पर्सनली पास्ट मध्ये काही गोष्टी असतील त्या पण मी त्याला शेअर केल्या होत्या. सो आमच्या दोघांमध्ये आता लग्न जमलंय, मग कोणतरी काड्या लावतो ना, असं काड्या लावणारे आले
लावल्या त्यांनी काड्या, पण त्या काही सक्सेस झाल्या नाहीयेत. काड्या लावणाऱ्यांच्याच काड्या स्वतःच जळाले ते. ह्याला पण मेसेजेस आलेले की ती पोरगी चांगली नाहीये. मला पण, मी टिकटॉकचे व्हिडिओ बनवत होते, मला टिकटॉकवर मेसेज आलेला की हा मुलगा चांगला नाहीये, त्याच्या नादाला लागू नको, त्याचं असं आहे, त्याचं तसं आहे. मला सुद्धा एका माणसाने मेसेज केला होता. तर आता काय कुणाची नावं किंवा कुणाचं काय आम्ही ते लक्षात पण नाही ठेवलं आणि आम्हाला ते इम्पॉर्टंट पण वाटलं नाही. ह्याने मला केलेलं शेअर की तुझ्याबद्दल असा असा मेसेज आलेला आहे. तर मी त्याला ऑलरेडी सगळं सांगितलं होतं. जेव्हा त्याने प्रपोज केलं त्याच्या आधीच मी त्याला सगळं सांगितलं होतं माझं, त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. पण याचं जे सांगितलं ना, हे मी लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी सांगितले की मला एका माणसाने असाचा मेसेज केला होता तुझ्याबद्दल. म्हणजे स्वतःचा एकामेकावर जर विश्वास असेल ना, बाकीचे लोक किती पण काळ्या करणारे असू दे, काहीच फरक पडत नाही, काहीच. तर गाईज, अशा पद्धतीने आमची लव्ह मॅरेज आणि लव्ह स्टोरी सक्सेस झाली विथ फॅमिली. येस. तर एक 2च फोटो असे आहेत की ते आहे ते जे मी टाकते शेवटी व्हिडिओच्या लग्नाचे. पप्पांसोबतचा पण व्हिडिओ टाकते यांच्या मेमरीज. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला? तुम्हाला काय बोलायचं झालं? आता झालं. तर गाईज, झालंय, करते मी ब्लॉगचा एंड. तर अशी होती आमची सक्सेसफुल लव्ह स्टोरी, जी की विथ फॅमिली होती. आणि फॅमिली इम्पॉर्टंट पण आहे, लव्ह पण इम्पॉर्टंट आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.